जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान प्रशासकीय आणि तांत्रिक कारणास्तव ही मुदत 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती निवडणूक आयोगानं केलेली आहे। या अर्जावर तसंच अन्य या संदर्भातल्या याचिकांवर आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे। न्यायालय मुदतवाढ देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता असतानाच आता या प्रक्रिया पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यामध्ये सापडण्याची चिन्ह आहेत। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या संदर्भात जो पेच निर्माण झालेला आहे त्या संदर्भात आता काय नेमकं बोललं जातंय, काय निर्णय घेतला जातो हेही पाहणं महत्त्वाचं आहे। नगरपालिका, नगरपंचायती आणि नागपूर चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुका 50% मर्यादा ओलांडली असली तरी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून त्या घ्याव्यात त्यासाठी परवानगी मिळालेली आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, काय एकूण अपडेट्स आहेत या संदर्भात? आज काय नेमकं सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलं जाईल? कशा प्रकारची ही सुनावणी होऊ शकते? राज्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 31 जानेवारीच्या आत पार पडल्या पाहिजे ह्या सर्वोच्च न्यायालयाचा एक ऑर्डर होता। त्यानंतर आपण बघितलं की कशा प्रकाराने नगरपंचायत आणि नगर समितीच्या निवडणुका पार पडल्या। महानगरपालिकाचा जे आहे सगळी तयारी एकदम अंतिम टप्प्यावर सुरू आहे। बरोबरच राहिलेल्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्याचा चेंडू जे आहे आता सुप्रीम कोर्टात आहे। आज जी आहे ही सुनावणी पार पडणार आहे जिथे राज्य निवडणूक आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंतची मुदत वाढ मागितली आहे। तांत्रिक कारण बरोबरच दुसरे असे कारण देतात, शासकीय आणि प्रशासकीय असे कारण देतात जे आहेत राज्य निवडणूक आयोगाने ही वेळ मागितली आहे। मात्र सर्वोच्च न्यायालय यावरती काय एक आदेश देतोय ते बघणं गरजेचं आहे। बरोबरच एक नवीन याचिका ही जी आहे ती फाईल झाली आहे। ती म्हणजे सगळ्या ज्या आरक्षित जिल्हा परिषद आहेत म्हणजेच 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती ज्यासाठी राज्य निवडणूक आयोग जे आहे इलेक्शन अनाउन्स करण्यासाठी रेडी आहे। त्याच दरम्यान आपण बघतो की कशा प्रकाराने ही याचिका आता जी आहे दाखल झाली आहे। मात्र सर्वोच्च न्यायालय काय याच्यावरती आदेश देत आहे ते बघणं गरजेचं असेल। 12च्या सुमारेच ही सुनावणी पार पडणार आहे आणि त्यावरती पूर्ण राज्याचं लक्ष आहे। अगदी, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं या संदर्भात काही मुदतवाढ दिली जाते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।